नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू जलील यांचं भाष्य। पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। मुंब्रातील नगरसेविका सेहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलीस ठाण्यात। सेहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर सेहर शेख यांनी माफीनामा न दिल्याची पोलिसांची माहिती। माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांनी डिवचलं। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्तीही चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा। राजतंत्र है, राजा है वहां के, क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात। सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकत नहीं है कि रोक दे। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही। बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणूक आहे। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतोय, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला पिकअप झाला ना शेतीचा, ना वावराचा, ना घरचा, ना शेती नोकरीचा। नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। सत्तेसाठी इतकी लाचारी नको। मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील। मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा, तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत। अभ्यंकरांची चौधरींवर ही टीका। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात। इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। डोंबिवलीत टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, तर मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल। उद्यापासून टपरी लाऊड, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, तरुणीला अविनाश जाधवांचं आश्वासन। तर तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली। महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सावंतनं सुनावलं। रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या शिंदेंच्या दिल्लीला चक्रा, तर दिल्लीतले सासरे ऐकत नाही, त्यामुळे सुनबाईंची अडचण झाली आहे। मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, हा इज्जत का सवाल आहे। तर संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेत। काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये। तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं।